या प्रकरणामध्ये खासदार संजय राऊत यांनी सुद्धा सरकारवर टीका केली आहे। पार्थ पवार यांच्या प्रपोजल विरोधात बोलायची कुणाची हिंमत आहे का असा सवाल त्यांनी विचारलाय। भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी सोपे रस्ते निर्माण केले जातात असा गंभीर आरोप सुद्धा त्यांनी केलाय। पार्थ पवारच्या पिताश्रींचं एवढं वजन आहे सरकारवर, कोणाची हिंमत आहे सांगण्याची? कोणाची हिंमत आहे का? जय शहाला कोण मार्गदर्शन करण्याची कोणाची हिंमत आहे का? सांगा ना। जय शहा सांगेल तेच कर, तसं पार्थ पवार सांगतील तेच कर। पार्थ पवार एखादं प्रपोजल घेऊन आलेले आहेत, कोणाची हिंमत आहे महसूल खात्यामध्ये, प्रशासनामध्ये? जय शहाने एखादी गोष्ट सांगितली अमित शहाच्या चिरंजीवाने, कोणाची हिंमत आहे? पाकिस्तान बरोबर सामना खेळला ना देशाच्या विरोध असताना, जय शहाची इच्छा होती। तसंच आहे बघा, आता फार रंगसफेदी करू नये अजित पवारांनी। गुन्हा केलेला आपल्या पुत्रानं, आणि हे हायकोर्टानं सांगितलंय यांना का दूर ठेवलंय का? आता सामोरे जा। बघा, स्वतः अजित पवारांना वाचवलंय मोदींनी, प्रफुल्ल पटेलना वाचवलंय मोदींनी, सगळ्यांनाच वाचवलंय। मुद्रांक महानिरीक्षकांच्या विरोधात जर अपील करायचं असेल तर ते आता महसूल मंत्र्यांकडे करता येणार आहे की कायदा दुरुस्ती केलेली आहे, याकरता कोर्टाकडे आधी जावं लागायचं। आता मात्र महसूल मंत्र्यांकडे सुद्धा अपील करता येणार आहे। त्यामुळे पार्थ पवारांना हा आता एक सोपा रस्ता आहे ना, सोपे रस्ते निर्माण करतात आपल्या गटातल्या भ्रष्टाचारांना वाचवण्यासाठी। आणि अजित पवारांचे चिरंजीव आहेत म्हणजे राजपुत्रच आहेत।